सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनैया सर, गाव तोळनूर, तालुका कलकोट, जिल्हा सोलापूर. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 पेपर क्रमांक 1 पहिला युनिट टीचिंग अप्टिट्यूड या घटकाच्या आधारित 100 महत्त्वाचे कन्सेप्ट तुमच्यासाठी घेऊन आले आहे. कृपया बोर्डवर लिहिलेले प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. आपण आपल्या नोटबुकमध्ये कलर पेनने लिहावी आणि याचा रिव्हिजन करावं. तर पेपर क्रमांक 1 मधील पहिला युनिट मधील आतापर्यंत मी तुम्हाला 88 कन्सेप्ट सांगितलेले आहे. आता 89 या कन्सेप्ट बघूया. इथं 6 थिंकिंग हॅट्स ही कन्सेप्ट आहे. 6 म्हणजे 6, थिंकिंग म्हणजे विचार करणे, हॅट म्हणजे टोपी आपण म्हणतो. 6 विचार करण्याची टोपी. आता ही कन्सेप्ट सांगितलेली आहे एडवर्ड डे बोनो यांनी 1986 रोजी 86 ला ही कन्सेप्ट सांगितलेली आहे. पेपरला प्रश्न विचारतात 6 थिंकिंग हॅट्स हे कोणी सांगितले? एडवर्ड डे बोनो. कोणत्या वर्षी सांगितले? 1986. एडवर्ड बेनो यांनी थिंकिंग हॅट्स किती सांगितलेले? 6 सांगितलेले. आता हे 6 कोणकोणते आहेत बघा. प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात ब्रेन असतो. आता ब्रेनचे फंक्शन काय? विचार करणे, थिंकिंग करणे. आता थिंकिंग करत असताना प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करत असतो. आता ह्यांनी 6 टोपी केलेले, 6 विभाग केलेले. त्या विभागाच्या अंतर्गत त्या टोपीच्या खाली प्रत्येक व्यक्ती विचार करत असतो. पहिला आहे व्हाईट हॅट. दुसरा आहे इथं हे जे 6 आपण लक्षात घ्या. दुसरा आहे रेड हॅट. तिसरा आहे ब्लॅक हॅट. चौथा आहे येलो हॅट. पाचवा आहे ग्रीन हॅट आणि 6वा आहे ब्ल्यू हॅट. आता व्हाईट हॅट आपण विचार करत असताना व्हाईट हॅटने जर विचार केलो तर केवळ आपण इन्फॉर्मेशन बद्दलच आपण माहिती घेतो. फक्त डाटा महत्वाचा आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आपल्याला महत्व नाही. अशी ही थिंकिंग प्रोसेस आहे व्हाईटचा. इट नीड्स ओनली इन्फॉर्मेशन बद्दलच माहिती बद्दलच ही विचार करत असतात. दुसरे आहे रेड हॅट. आता रेड हॅट कशाच्या संदर्भात आहे तर इमोशन्स म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा भावनाने भरलेला आहे. आता आपण भावनाच्या दृष्टीने विचार करत राहिलो तर त्याला रेड हॅट आपण असे म्हणतो. एखाद्या घटनाबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या विषयाबद्दल आपण भावना व्यक्त करतो. आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्लेनचा जो ऍक्सिडेंट झाला त्याच्याबद्दल आपण विचार करतो. फक्त इन्फॉर्मेशन, कधी झालंय, कुठे झालंय, किती जण मरण पावलेलं आहे एवढंच माहिती. आता इमोशन्स हा आपण भावना व्यक्त करतो. अरे रे रे असं का झालं, कसं काय झालं, होऊ नये. आपण दुःख व्यक्त करतो, भावना व्यक्त करतो. म्हणजे भावनाच्या आधारे आपण विचार करतो. इमोशन्स. भारत देश बघा, कुठल्याही एखाद्या घटनाबद्दल विचार करत असताना भावनाच्या आधारे विचार करत असेल तर रेड हॅट. आणि तिसरा आहे ब्लॅक हॅट. ब्लॅक हॅट मीन्स इट इज रिलेटेड टू नेगेटिव्ह थॉट्स. प्रत्येक व्यक्ती नेगेटिव्ह अँगलने विचार करत असतो. व्यक्तीबद्दल, घटनाबद्दल, वस्तूबद्दल कुठलाही ते नकारात्मक विचार जर सतत करत असेल तर ते ब्लॅक हॅटच्या आधारे ते करत आहे असं समजून घ्यायचं. आणि चौथा आहे येलो हॅट, पिवळा टोपी. हे पॉझिटिव्ह रिलेटेड आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग बद्दल आहे. प्रत्येक घटना, व्यक्ती आणि वस्तूबद्दल आपण सकारात्मक विचार करत राहिलो, सकारात्मक
दिशेने आपण विचार करत राहिलो. आता दरवेळी तुम्ही धानाय सरांचे व्हिडिओ पाहिलं, धानाय सरांनी लिहिलेले नोट्स तुम्ही नोटबुकमध्ये लिहिलात, त्याचं रिव्हिजन केलात, तर रिझल्ट 100% येतो. ही भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होत असेल तर यू आर थिंकिंग इन येलो हॅट. काय धानाय सरांचे व्हिडिओ आपल्याला आवडत नाही, कसा काय बोलतात, ग्रामीण भाषेमध्ये बोलतात, त्याचा कन्सेप्ट क्लिअर होत नाही, कुठून आले बाबा, काय करतो, रोज स्वतः सांगतो. असं व्हिडिओ बघून विचार करत असेल तर तुम्ही कुठल्या अँगलने विचार करता? ब्लॅक हॅटने. आणि त्यानंतर आहे 5वा ग्रीन हॅट. आता ग्रीन हॅटला आपण क्रिएटिव्हिटी, नाविन्यपूर्ण विचार करणे, त्याला क्रिएटिव्हिटी म्हणतात. आता ह्या ग्रीन हॅटला दुसरं नाव आहे ब्ल्यू स्काय थिंकिंग. ब्ल्यू स्काय थिंकिंग घटना, व्यक्ती आणि वस्तूबद्दल नाविन्यपूर्ण नवीन कल्पनाच्या आधारे विचार करणे. आणि 6वा आहे ब्ल्यू हॅट. ब्ल्यू हॅटला आपण ओव्हरव्ह्यू थिंकिंग, ओव्हरव्ह्यू म्हणतो. ओव्हरव्ह्यू म्हणजे पुनरावलोकन, त्याच्या विमर्शा करणे, पुनरावलोकन करणे. प्रत्येक घटका वेगवेगळ्या अँगलने विचार करून मग कुठलं बरोबर आहे हे विचार करणे, त्याला ओव्हरव्ह्यू म्हणतात. अशी 6 थिंकिंग प्रोसेस आहे. मग तुम्हाला परीक्षेत कसे विचारतात तर ही हॅटची नावं देतात आणि पुढं तुम्हाला मॅच द फॉलोइंग म्हणतात. कुठला हॅट कशाशी संबंधित आहे? व्हाईट हॅट इन्फॉर्मेशन बद्दल, रेड हॅट इमोशन्स बद्दल, ब्लॅक हॅट नेगेटिव्ह बद्दल, येलो हॅट पॉझिटिव्ह बद्दल, ग्रीन हॅट क्रिएटिव्हिटी बद्दल आणि ब्ल्यू हॅट ओव्हरव्ह्यू बद्दल. थँक्यू. नमस्कार.